नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मिरच्यांची चटणी। अशा पद्धतीने तुम्ही कधी केली का? हिरव्या मिरच्यांची केली नसेल केली तर नक्कीच करून पहा। खूप चटकदार चटणी आहे ही, तोंडाला पाणी सुटणारी ही चटणी। तर ही चटणी एकदा करा तर 2 महिने आरामशीर टिकणार अशी चटणी आहे। म्हणतात ना, एकदा बनवा 2 महिने खा अशी चटणी आहे। तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखटवाल्या, कमी तिखट मिरच्या आहेत या हिरव्या, आणि हिरव्या गार घेतलेल्या आहेत। एकदम अशी चटकदार चटणी दाखवणार आहे तुम्हाला ना मी। तर नक्कीच पहा व्हिडिओ। कधीच केली नसन तुम्ही चटणी, पाहून भूक नसली तरी जेवायला बसाल एवढी जबरदस्त आहे। 2 महिने आरामशीर टिकते ही चटणी। तर तुम्ही पहा काय करणार आहे, कशी करणार आहे ती। अगदी साधा सोपा व्हिडिओ आहे, पण खूप मोलाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पहा संपूर्ण। तर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून घेतल्या होत्या पहिल्या आणि ताटात सुकायला ठेवलेल्या। नंतर आता हे तुकडे करून घेते मी। असे मिरच्या निसायच्या त्या आणि असे तुकडे करायचे। हाताने बी करू शकता, सुरीने बी करू शकता। तिखट कमी आहे, भरपूर मिरच्या ह्या। तर आपल्याला किती लागन तेवढ्या घेणार आहे मी। एवढ्या घेतलेल्या आहेत पहा आता मी, भरपूर साऱ्या घेतलेल्या आहेत। तर इथे मी आता ग्राइंडर घेतलेला आहे। हे सगळं कच्चंच वाटायचे आपल्याला, भाजायचं नाही। तर ही ग्राइंडर घेतला आणि ग्राइंडरमध्ये या मिरच्या मी टाकून देणार आहे। हे बघा, आणि याला अगदी 15 सेकंद फक्त फिरवणार आहे, जास्त नाही फिरवणार। 15 सेकंदामध्ये आपली मिरची बारीक होणार आहे पहा। कमी सामग्री आणि चटकदार ही चटणी दाखवणार आहे। आता हे बघा, मी घेतलेले आहे, लावलेलं आहे ग्राइंडरला। तर ही आता बऱ्यापैकी आपली झालेलीच आहे। तर हिला मी काढून घेते पहिला, झाल्यानंतर बंद करते आणि झाल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते। हे पहा आता झालेलं आहे, अशी जाडसर वाटलेली आहे पहा। तर ही मी या बाउलमध्ये, कोथिंबीरीचा बाउल आहे त्याच्यात घेतलेला आहे। हे सर्व टाकायचं काढून एका बाउलमध्ये। त्याच बाउलमध्ये, त्याच सेम बाउलमध्ये घ्यायची, त्याला काही साफ करायचं नाही, काय नाही। 3 कांड्या लसणाच्या, मोठ्या मोठ्या 3 कांड्या लसणे सोडल्या होत्या, त्या टाकल्या। तेवढ्या चटणीसाठी आपल्याला एवढे लागणार आहे पहा। भरपूर सारी मुठभर कोथिंबीर होती, ती टाकलेली आहे। भरपूर सारी कोथिंबीर, देठा सकट घ्यायची, देठ पण घ्यायची। भरपूर कोथिंबीर मी एक जोडीच घेतलेली होती कोथिंबीरीची, आणि ती टाकलेली आहे। आता याच्यावर टाकायचं आपल्याला 2 चमचे जिरं। हे पहा, जिरं टाकते 2 चमचे। पाणी बिलकुल वापरले नाही, जरा पण पाणी वापरले नाही ह्या चटणीला। बिना पाण्याची करायची, का की आपल्याला 2 महिने टिकली पाहिजे अशी। रंग ढलणार नाही मिरचीचा, तसून तशीच ही चटणी, रंग जरा पण नाही हे होणार, हिरवीगार राहणार। ह्याला पण वाटून घ्यायचं, त्याच पद्धतीने वाटायचं। आता हे जरासं फिरवते मी, का की कोथिंबीर आहे ना, वर खाली केल्यावरच होईन चांगली। देठ घातल्यात ना आपण, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होईन, हो पण लगेच होतं, काय वेळ लागत नाही। पहिला अर्धा मिनिटातच होऊन जाईल ती। म्हणजे ग्राइंडरमध्ये पहा किती सोपं चीज आपल्याला करायला भेटतं। ग्राइंडर असल्यावर फटाफट होतं आणि एकसारखं होतं सर्व। मिक्सरमध्ये लावलं तर कमी जास्त कधी बारीक होतं, कधी मोठं होतं, असं होतं। आता ही सर्व काढलेली आहे ना, ती पण परत त्याच्यात टाकते, म्हणजे एक जीव होईल सर्वाचं। तर आपल्याला टाकायचे मीठ त्याच्यामध्ये। आता
मीठ टाकलं नाही, सर्व कच्चं आहे, भाजलेलं नाही. चवीनुसार मीठ टाकायचं. जरा चटणी असल्यामुळे थोडंसं जास्त मीठ टाकायचं मैत्रिणी, लक्षात ठेवा. परत एकदा थोडंसं 15 सेकंद फिरवून घेते मी. हे बघा, म्हणजे दोन्ही तिन्ही सर्व आपल्या टाकलेल्या वस्तू आहेत ना एकजीव होणार. आणि ही चटणी खरंच पहा आता कशी होईल ती तुम्हाला कळेनच. आणि ही आरामशीर 2 महिने राहती चटणी. ही झालेली आहे आपली. आता काय करायचं आपण, ही बाजूला ठेवायचं आणि कढईत ठेवायची. हे बघ, काढून दाखवते पहिली कशी झालेली आहे ती. मस्त झालेली आहे. आता हिला आपल्याला परत सर्व पुसून बिसून पण घेते, की वाया नको जायला आपल्याला कुठलीही गोष्ट. आता ही तर कढई ठेवलेली आहे आपण पण ना. आता पळीभर तेल टाकायचं. बघा, जास्त तेल घेतलेलं आहे मी, पूर्ण पळी भरून तेल टाकायचं, का की आपल्याला टिकवायची म्हणून. तुम्हाला लगेचच्या लगेच संपवायचे असले तर 2 चमचे टाकलं बारकं, पोहे खायचे तरी चालतील. पण आता मी ही टिकून ठेवणार आहे 2 महिने आरामशीर राहण्यासाठी. असं काहीतरी करायचं केली तर राहतं. तर आपण टाकायचं त्याच्यात पळीभर तेल, जरा जास्तच टाकायचं आपल्याला तेल. तेल चांगलं तापून द्यायचं जरा मस्त. तापल्यानंतरच पुढचं प्रोसेस करायची आपल्याला, का की आत्ताच तेल टाकले ना त्याच्यामुळं पुढचं प्रोसेस. आणि हे आता वाटलेली चटणी आहे ना ती ढिली सोडून त्याच्यात तेलात, मस्त तेलात खमंग होतपर्यंत भाजायची. कच्चेपणा गेला पाहिजे त्याची काळजी घ्यायची, तेवढी भाजायची आपल्याला. तव्यात म्हणा किंवा कढईत, तुम्ही कशात बी करू शकता. तर मी कढईत केली म्हणून कढईचं सांगते तुम्हाला. बघा, रसरशीत चटणी झालेली आहे का नाही, एकदम मस्त. आणि बिलकुल तिखट नाही, का की मिरच्या तिखट नसतात त्या लांबड्या मिरच्या. मस्त हलवून घ्यायचे. असं तेल, त्या चटणीला तेल परत सुटलं पाहिजे असं. बघा, आता सुटलेलं आहे तेल, मस्त अशी चमचमीत झालेली आहे. ही चटणी पाहताच मैत्रिणी तोंडाला पाणी सुटून तुमच्या, आणि भूक नसली तर जेवायला बसान चटणी पाहून. आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिली ना, खरंच जेवायला बसान तुम्ही. ही आता बऱ्यापैकी मस्त झालेली आहे चटणी. बारीक गॅस करून ठेवलेला आहे, जास्त स्लो फास्ट गॅस केलेला नाही, कमी स्लोमध्ये आहे. मस्त रंग वा. आता मी काढून घेते. ही आपली चटणी झालेली आहे. बरणीत भरून ठेवा तुम्ही, कसलंही टेन्शन नाही. सोप्या पद्धतीत दाखवली आहे, एकदम हलकी फुलकी चटणी, पण खूप चविष्ट. भातावर सुद्धा खाऊ शकता तुम्ही, भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. आणि तोंडी लावण्यासाठी, मधून ताटाची शोभा वाढवण्यासाठी पण कामाला येईल तुम्हाला. जे रंग एवढा सुंदर आहे ना, ताटात वाढल्या लगेच आपण वाटलं का चटणी खावंच पहिली. हे झालेलं आहे आपलं. छान हलवली आहे. आता मी ना प्लेटमध्ये छोट्या वाटीत काढून घेते पहिली. सर्व चटणी जेवढी लागते तेवढी आपण काढून घेऊया. पहा बरं किती सुरेख दिसती चटणी. महिनाभर 2 महिने आरामशीर राहते ही चटणी. किती सुटलं का तोंडाला पाणी पाहताच. मैत्रिणी एकदा करून पहा, खरंच सर्वांना घरात आवडेल ही चटणी. तिखट नाही, लहान मुलांपासून सर्व खाऊ शकतात. एवढी सुंदर चटणी आहे. नक्कीच आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा.
तर आता माझे मसाले बघा, मी मसाल्याविषयी सांगते तुम्हाला. माझे मसाले मी गावाकडे बनवते चुलीवर भाजून, आणि ते सर्व मसाले मी चुलीवरच भाजते पूर्ण, आणि डंकीत कुटते, दळत नाही, डंकीतूनच कुटून आणते. आणि ह्याच्यात बिना केमिकलचे मसाले आहेत. मिरच्या, धणे, सफेद तीळ, हळद, कांदा, लसूण हे सर्व बिना केमिकलचं आहे, शेणखतावर उगवलेलं. आणि दुसरी गोष्ट, गरम मसाले काय आपल्याकडे भेटत नाही सर्वच. तर गरम मसाले 19 ते 20 गरम मसाले घातलेले, हाय क्वालिटीचे गरम मसाले. मसाले भरपूर प्रकारचे आहेत माझ्याकडे, तुम्हाला कुठलाही घ्यायचा तर घेऊ शकता, कुठल्याही नंबरवर. आणि इथे वरती नंबर दिलेले आहेत बघा, तुम्हाला ऑर्डर करायचे असले वर नंबर दिलेले आहेत स्क्रीनवरती, पाहू शकता आणि ऑर्डर करू शकता. 2 दिवसात घरपोच डिलिव्हरी, फ्री डिलिव्हरी आहे. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसंच राहतो. मसाला तर घ्याच, पण माझी ही चटणी कशी झाली नक्कीच कळवा मैत्रिणींनो. बाय.